खूप जुनी गोष्ट आहे। महाभारताचं युद्ध संपलं होतं। कुरुक्षेत्रावर पुन्हा गवत उगवायला लागलं होतं, पण माणसाच्या मनातील जखम अजून हिरवीच होती। असे म्हणतात त्या दिवसात धर्मराज युधिष्ठिर रात्री झोपत नसे। राज्य मिळालं होतं, पण शांत झोप मिळाली नव्हती। एके दिवशी संध्याकाळच्या वेळी पांडवांची आई कुंतीने युधिष्ठिरला एक सत्य सांगायचं ठरवलं। ती म्हणाली, बाळा, ज्याच्याशी तू धर्मासाठी युद्ध केलंस तो शत्रू नव्हताच। हे ऐकून युधिष्ठिर अचंबित झाला। कुंती पुढे म्हणाली, सूर्यपुत्र कर्ण तो माझाच पहिला पुत्र होता। तुझा मोठा भाऊ, विवाहापूर्वीच त्याचा जन्म झाल्यामुळे लोक लाजेच्या भीतीने कुंतीने कर्णाला त्यागले होते। हे सत्य युद्धाच्या शेवटपर्यंत गुप्तच ठेवले होते। ते ऐकताच युधिष्ठिराच्या पायाखालची जमीन सरकली। ज्याच्यावर बाण चालवले गेले, ज्यांचा वध झाला, तो आपलाच भाऊ होता, ही गोष्ट त्याच्या मनाने मान्य करायलाच नकार दिला। युधिष्ठिर अत्यंत संतप्त झाला। त्याला वाटले की जर हे सत्य आधी समजले असते तर इतका भीषण निरसंहार टाळता आला असता। शिवाय स्वतःच्या भावाचा वध करण्याचे महापाप पांडवांच्या वाट्याला आले नसते। या विनाशकारी सत्याला लपवून ठेवण्यासाठी युधिष्ठिराने आपल्या आई कुंतीसह संपूर्ण स्त्री समाजालाच दोषी धरले। लोक सांगतात त्या क्षणी युधिष्ठिराचा धर्मही डगमगला। तो आक्रोश करून म्हणाला, आई, हे सत्य आधी का सांगितलं नाहीस? जर हे आधी कळालं असतं तर इतका अनर्थ झाला नसता। त्या वेदनेतून त्याच्या तोंडून शब्द निघाले आणि ते शब्द लोककथेत शाप बनून राहिले। तो म्हणाला, ज्या गुपितामुळे इतकं रक्त सांडलं त्या गुपितांचा भार स्त्रियांच्या मनात राहू नये। आजपासून कोणतीही स्त्री कोणतीही गोष्ट लपवू शकणार नाही। असे म्हणतात तो शाप त्या संध्याकाळी वाऱ्यासोबत पसरला। डोंगरदऱ्या गावे खेडी पार करत तो लोकांच्या आठवणीत राहिला। तेव्हापासून अशी लोकसमजूत आहे की स्त्रीचं मन गुपितांनी भरून राहू शकत नाही। ती दुःख असो वा आनंद, कुणाशी तरी बोलल्याशिवाय तिला चैन पडत नाही। पण ज्येष्ठ लोक शेवटी एक गोष्ट सांगतात, हा शाप नसून ती स्त्रीची कमजोरी नाही तर तिची माणुसकी आहे। म्हणूनच ही कथा आजही सांगितली जाते, युधिष्ठिराच्या शापाची नाही तर मन हलकं करणाऱ्या स्त्री स्वभावाची लोककथा म्हणून। अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।